हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना दाखवायला गेला एक पेशंट. बघूया त्याची काय तक्रार आहे. आणि हा मॅड परफॉर्मन्स घेऊन येतात स्वप्नीलजींच्या टीमचे आनंद आणि दिगंबर. एका गाण्याच्या प्रोग्रामला माझी तान चुकली. एका गाण्याच्या प्रोग्रामला माझी तान चुकली. दाढ दुखली, दाढेत सुपारी अडकली. दाढ दुखली, दाढेत सुपारी अडकली. डॉक्टर, डॉक्टर मला वाचवा. डॉक्टर काय झालंय? डॉक्टर काय झालंय? काय झालंय? तू बाजूला हो रे, मी कंपाऊंडरशी बोलत नाही. डॉक्टर आरडाओरडा करू नकोस रे, मी हार्ट पेशंट आहे. तू पेशंट आहेस? डॉक्टर कुठे आहे? डॉक्टर मीच आहे, तो दातांचा आहे. पेशंटही मीच आहे, तो हार्टचा आहे. अरे बापरे, मग तुम्हाला होतंय काय? अरे काय होतं, कधी कोणी जोरात ओरडलं ना असं की एकदम टेन्शन. तुला काय करायचंय रे? तू माझ्याकडे आलास ना पेशंट म्हणून, वाचवा वाचवा ओरडत होतास ना. मी डॉक्टरांकडे आलो होतो, पण तुम्ही तर पेशंट आहात ना. मी तुला पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टरच आहे रे मी पण पेशंट आहे. आता हे ठरलंय का? हो, आता वाद नाहीत ना आपल्याच. नाही मग आता मी डॉक्टर टू पेशंट. आता सांगा काय झालंय ते. डॉक्टर आरडाओरडा करून, मी पेशंट आहे रे हार्टचा. हो, आत्ताच हा वाद मिटला होता ना. आपलं ठरलंय, तुम्ही डॉक्टर आहात, मी पेशंट आहे. तू माझा पेशंट पाहू नको. मला त्याच्यातलं काही कळत नाही. मी तुमचा पेशंट कसा पाहणार? माझा पेशंट पाहू नको. हळूहळू हळू. हार्टचे पेशंट आहात ना तुम्ही? हो. पचकन अटॅक येऊन गचकन सॅटॅक व्हाल ना. मग अटॅक मॅटॅक जवळीच अटॅक झालं तर ही दुखरी दाढ कोणाला दाखवू? खूप शांतता, प्रचंड शांतता. शांत व्हायचंय. हा, मला सांग, दाढ दुखते का तुझी? हा, तुम्हाला कळलं ना आता माझी दाढ दुखते. काहीतरी करा डॉक्टर, काहीतरी करा. आता काय करणार? शिक्षण पूर्ण केलं मी, स्वप्न पूर्ण केलं, त्याच्यानंतर संसार केला, मुलांना मोठं केलं, जमेल तेव्हा प्रॅक्टिस केली, आणि आता ह्या वयात काही करू म्हणलं तरी होत नाही रे. आता एक शब्द जरी बोलला तरी मी तुमची करून टाकीन. काय काय झालंय काय नक्की? दाढ दुखते ती तपासा तपासा. दाढ आणि तपासा, चुकीच्या ठिकाणी आलास. आपल्या भारतात तपास कार्य जे आहे ना ते पोलीस करतात. पद्धतच आहे त्यांची ती. त्यामुळे मला असं वाटतं तुझी दाढ हरवली आहे का काय का चुकली आहे ते बघून घे एकदा पोलिसांकडे जाऊ. आता जरा जरी बोलला तरी माझी सहनशक्ती हरवे. हरकत नाही, माझ्याकडे आलायस ना. बघू, चला आ करा, व्यवस्थित आ करा. लायटर काय पेटवत आहे? त्याशिवाय गुहेत कुठले कुठले प्राणी पक्षी आहेत ते कसं कळणार? इकडे या, बघू बघू जरा. बघ डॉक्टर, तू आहेस का मी आहे? एक मिनिट, हा वाद मगाशी संपलाय. आपलं ठरलंय, तुम्ही डॉक्टर आहात आणि मी पेशंट आहे. लायटरने दात बघतोय. अरे उद्या अख्खी मशाल घेऊन माझ्या तोंडात उतरशील. काही काय बोलताय? तुझ्याकडे टॉर्च आहे का? टॉर्च? अरे हो, ते विसरलोच. मी तुला असंही टॉर्चर करू शकतो नाही का? नशीब माझं लक्ष होतं, नाही तर अख्खं तोंड पेटवलं असतंस माझं. आता जास्त बोलशील तर कानाखाली पेटवी. मला बघू दे आधी काय झालंय ते बघू दे. हा, चला आ करा, अजून मोठा करा, अजून थोडा मोठा करा. आता काय तोंडात बसून दात बघणार आहे? अजिबात आवाज नकोय. नाही, आ करायचा आणि त्याच्या बरोबर असा आवाज काढायचा. कसा काढशील? हा, काढा. आ करा आणि आवाज काढा. हो, झोपताय काय? आता एकदा भैरवी म्हण आणि संपव सगळं. अहो, मी जरी गायक असलो ना तरी दाढी दाखवायला आलो. तू दाढी दाखवायला आलास आणि दाढी करून आलास? अरे दाढी दाखवण्यासाठी मुळात दाढी नको का आधी? पुढच्या दाढी वाढव आणि मग दाखवायला ये. जातो. तू काय वेडा आहेस का? मला वेडा म्हणायचं नाही. कोणी डॉक्टर वेडा म्हणायचं नाही मला. दाढ दुखते ना, सांगायचं कशी काय दाढ दुखते, कधी झालं, काय झालं, कसं झालं सांगायचं सगळं. काय झालं, माझा गायनाचा प्रोग्राम होता. अरे बापरे, मी तिकडे गेलो होतो. माझा आवाज बसला होता. तर माझे मित्र आहेत वैभव मांगले गायक, त्यांनी सांगितलं ओली सुपारी खा. अरे ओली सुपारी खाऊन बसतो रे आवाज गधड्या. मला कळतं, पण आयत्या वेळेला शहाणपणा शिकवणारे असतात ना. मग मी सुपारी खाल्ली आणि त्याचा एक छोटासा तुकडा माझ्या दाढेत अडकला
आणि माझी दाढ बसली. दाढ बसली? दुखायला लागली. परमेश्वरा, दाढ दुखायला लागली असं झालेलं आहे. बघू बघू बघू, आता एकदा नीट बघतो. हा आता परत होऊ शकतो. थोबाड मार आता. करून घाबरवतोय मला. अजिबात आवडायचं नाहीये. मी हात तपासत असताना मला डिस्टर्बन्स चालत नाही. हो, तुम्ही कुणाचा हार्ट कशासाठी तपासताय ते तोंडात ना. माझी तशीच पद्धत आहे. फर्स्ट क्लास आहे तुझा हार्ट. काही झालेलं नाहीये तुझ्या हार्टला. बरं. आता एक काम कर, हे घे, या सगळ्या टेस्ट करून घे. युरिन टेस्ट, हो. ब्लड टेस्ट, हो. स्टूल टेस्ट. येस. डॉक्टर, एवढ्या सगळ्या टेस्ट सांगा ना, मला काय झालंय. ते रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. आता कसं कळणार? हे बघ, शेजारी जयश्री लॅब आहे पॅथॉलॉजीची. तिथे जा, तिकडे माझं संपूर्ण सेटिंग आहे. म्हणजे काय आहे, तिथे गेल्यानंतर तो 2-3 सेटिंग मध्ये सगळं व्यवस्थित काम होऊन जाईल आणि पहिल्यांदा तुझ्या मूळव्याधीचं ऑपरेशन करून घे. चालेल. हो, अहो मला मुळव्याध नाहीये. हो, अरे दाढ दुखते म्हणतोस आणि मूळव्याध नाही म्हणतोस? काय माणूस आहेस का, कोण आहेस? नाही. सगळ्या व्याधी तिथूनच, त्याच मुळातनं सुरू होता. चला आता नाडी दाखवा. नाडी नाहीये डॉक्टर. फॅन्टास्टिक, किती नवीन विनोद आहे. तो पण हसला. बहुतेक आता मार्क देणार बहुतेक आपल्याला. तेच विनोद करायचे नाहीये. चला पुढे चला. चला पुढे चला. त्याच्यापेक्षा भारी विनोद आहे. यांनी तर आता बहुतेक पुढच्या वेळची मार्क लगेच मिळेल आपल्याला. युजलेस. नाडी म्हणजे फक्त नाडी. बघू ती. मी सांगतो ती गोळी घे, सगळं व्यवस्थित होईल. घेऊन टाक. झालं. थोबडीत मारू? नुसती लिमलेटची गोळी दिली होती. झालं कसं काय? काही झालं नाही अजून. कान कापावा लागेल, आतडं फाडून बघावं लागेल. त्यासाठी अडकलंय ते. कशात अडकलंय ते? खूप ऑपरेशन राहिले तुझी. चला, शिट्टी वाजली. चला आता शॉक द्यायची वेळ झाली. माझा ऍप्रन काढा. चला. डॉक्टर, मी वेडा नाही राहिलो आता. नाही, मी आता डॉक्टरची ऍक्टिंग केली. मी शहाणा झालो ना आता. तुझ्या बरोबर अजून थोडा वेळ राहिलो ना तर मी खरा डॉक्टर वेडा होईन. नाही, रोज तुझ्या बरोबर वेगळे वेगळे खेळ खेळायला लागतात. चला ऍप्रन काढा. चला शॉक. चला चला. असं नाही करायचं. चला. अरे, कुठे बोलतोय? धमाल झाला तुमचा परफॉर्मन्स. चला लगेच वळूयात परीक्षकांकडे. रेणुकाजी. अंड्या आणि दिगंबरा, खूप छान. कारण सायकॉलॉजी हा माझा विषय आहे. त्याच्यातच मी अभ्यास केला आणि कधी कधी असं, इनफॅक्ट बरेचदा असं व्हायचं की कोण डॉक्टर आणि कोण पेशंट हे कळायचं नाही. आणि खूप छान कॉन्सेप्ट होता की डॉक्टर पेशंट बरोबर कसं वागतात आणि काय काय करावं लागतं. आणि दोघांनीही मस्त एनर्जीनी केलं. मस्त बेरिंग पकडलं होतं सांड्या तू. आणि दिगंबर, व्हेरी गुड, व्हेरी नाईस परफॉर्मन्स. थँक्यू. निर्मितीताई. मला एक सांग आनंद, ते काय करत होतास तू? या खिशातून त्या खिशात काय करत होतास? काहीतरी चाळा करायचा, त्याला सतत काहीतरी सापडत नाही ना. अरे माहित नाही का, ह्याच्यात पण नाही आहे असं काहीतरी आहे. मी काहीतरी करून हसवायचं म्हणून. पण काहीतरी करून नाही हसवलं, तुम्ही चांगलं करून हसवलं आम्हाला. स्वप्नील सर. आनंद आणि दिग्या मला पण खूप आवडला ऍक्ट. आणि रेणुकाताई म्हणाली त्याप्रमाणे कठीण ऍक्ट होता. कारण विषय इतका कठीण होता की तो आम्हाला सुरुवातीला कळलं नाही. त्याला फार हातपाय नव्हते, आईबाप नव्हते ऐकला. आणि जसं जसं तो एंडकडे येत गेला तसं तसं ते उलगडत गेलं की काय होतं. आणि ऑफकोर्स लास्ट पंचमध्ये आम्हाला कळलं की ऍक्च्युली हा डॉक्टर आणि हा वेड आहे. ऍक्च्युली तुम्ही दोघे इतके वेडे आहात ना की खरंच कळत नाही की खरा वेडा कोण. गॉड ब्लेस. तर वळूया मार्क्स कडे. स्वप्नील सर 9 गुण. निर्मितीताईंचे गुण राहणार आहेत गुलदस्त्यात. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. फूबाई फूच्या पडद्यामागच्या गमती जमती आणि मेकिंग ऑफ फूबाई फू तुम्ही पाहू शकाल मराठीतल्या पहिल्या ई व्हिडिओ दिवाळी अंकामध्ये. आणि त्यासाठी तुम्ही लॉग ऑन करू शकता www.marathimanoranjan.com या वेबसाईट वरती. इथे तुम्हाला तुमच्या फेवरेट स्टार्सचे ब्लॉग्स आणि फॅन क्लब्सही जॉईन करता येतील. जॉईन करा, लॉग ऑन करा www.marathimanoranjan.com.